पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूरचे लोकनेते स्वर्गीय स्वरूपसिंग नाईक यांच्या उत्तर कार्याला जनसागर। आदिवासी संस्कृतीचा सन्मान राखत वसंत पुरके जमिनीवर बसून भोजनात सहभागी। नवापूर विधानसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे आधारस्तंभ आणि राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय स्वरूपसिंगजी नाईक यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या उत्तर कार्य सोहळ्यास आज शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी त्यांच्या मूळ गावी नवागाव येथे अभूतपूर्व प्रतिसाद लाभला। आदिवासी परंपरा चालीरीतीनुसार पार पडलेल्या या धार्मिक कार्यक्रमाला खानदेशसह संपूर्ण राज्यातून राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, हजारो सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते। या उत्तर कार्याप्रसंगी राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी उपस्थित राहून स्वर्गीय नाईक साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। आदिवासी समाजाच्या हक्कासाठी आयुष्यभर लढणारा, सर्वसामान्यांच्या सुखदुःखात कायम उभा राहणारा खरा जननायक आज आपल्यातून निघून गेला, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या। यावेळी त्यांनी नाईक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। साहेबांच्या कार्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आमदार शिरीष कुमार नाईक यांना धीर दिला। या कार्यक्रमात माजी मंत्री वसंत पुरके यांच्या साधेपणाची विशेष चर्चा रंगली। कोणताही राजकीय आव न आणता आदिवासी संस्कृतीचा सन्मान राखत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांसोबत जमिनीवर बसून उत्तर कार्याचे भोजन स्वीकारले। त्यांच्या साध्या आणि आत्मीय वर्तनाने उपस्थितांची मने जिंकली। स्वर्गीय स्वरूपसिंगजी नाईक यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशा भावना यावेळी अनेक नेत्यांनी व्यक्त केल्या। उत्तर कार्य सोहळ्याला विविध पक्षाचे पदाधिकारी, नेते, सामाजिक कार्यकर्ते, नाईक साहेबांवर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। उत्तर कार्याच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण असूनही स्वर्गीय नाईक साहेबांप्रती असलेला जनतेचा अपार प्रेमभाव स्पष्टपणे दिसून आला। नवागाव गावासह परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सेवा, नियोजन व शिस्तीची जबाबदारी पार पाडत कार्यक्रमाला ऐतिहासिक स्वरूप दिले। स्वर्गीय स्वरूपसिंगजी नाईक यांचे सामाजिक, राजकीय, आदिवासी हिताचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना यावेळी सर्वत्र व्यक्त होत होती।